नमस्कार, रुपालीज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आणि आज आपण एक नवीन रेसिपी बनवणार आहोत, ती म्हणजे मऊ आणि रसरशीत अशी रसमलाई। दिसायला खूप अवघड वाटणारी पण करायला एकदम सोपी ही रेसिपी आपल्याला 3 स्टेपमध्ये करावी लागते। तर पहिली स्टेप बघूया। 1 लिटर गाईचं दूध, 1 चमचा पाणी, 2 चमचे विनेगर। जर तुमच्याकडे विनेगर नसेल तर तुम्ही लिंबाचा रस सुद्धा वापरू शकता। तर इथे मी हे दूध कच्चं आहे, तर हे मी गरम करून घेते। याला छान अशी उकळी आणून घ्यायचे। तर तुम्ही बघू शकता दुधाला छान उकळी आलेली आहे। आता हे दूध आपल्याला 2 ते 3 मिनिटं असंच उकळू द्यायचंय। तोपर्यंत हे पाणी आणि विनेगर एकत्र मिक्स करून घेऊया। हे बघा छान असं मिक्स करून घ्यायचंय। आणि आता हे विनेगरचं पाणी गॅस बारीक करून थोडं थोडं करून या दुधात घालायचंय, एकदम घालू नका। आणि ढवळत राहायचंय आणि परत आपण राहिलेलं पाणी घालून घेऊया। तर हे बघा अशा पद्धतीने गॅस सुरू आहे पण मंद आचेवर। आणि आपल्याला हे दूध असंच 3 ते 4 मिनिटं उकळत ठेवायचंय। आपलं दूध फाटायला मस्त सुरुवात झालेली आहे आणि हे दूध आपल्याला छान फाडून घ्यायचंय, याचं पनीर बनवून घ्यायचंय। तर तुम्ही बघू शकता दूध फाटलं आहे मस्त। आणखी 2 मिनिटं आपण याला उकळून घेऊया। तर हे बघा अशा पद्धतीने। व्हिडिओ थोडा मोठा आहे पण ही रेसिपी जर तुम्ही बनवली तर पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होणारी आहे। तरी तुम्ही नक्की ट्राय करा। आता आपलं दूध छान मस्त फाटलेलं आहे। आता एका पातेल्यावर मी चाळणी ठेवून त्यावर कॉटनचा रुमाल ठेवलाय। आणि हे जे पनीर आहे ते आपण यामध्ये ओतून घेऊयात। मग हे पाणी पूर्ण निघून जाईल आणि आपलं पनीर वरती राहील। तर हे बघा। आणि आता हे पनीर आपल्याला नॉर्मल पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचंय, कारण आपण यामध्ये विनेगर ॲड केलं होतं। तर तो विनेगरचा जो वास आहे किंवा आंबटपणा जो आहे तो पूर्णपणे निघून जाईल। तर असं आपल्याला हे पनीर स्वच्छ धुवून घ्यायचंय। पनीर धुवून झालेलं आहे आणि आता हे बघा छान असं हे आपण पिळून घेऊयात। आणि हे पिळून आपल्याला एक अर्धा तासासाठी किंवा 20 मिनिटासाठी याच्यावर वजन ठेवून द्यायचंय। असंच मी हे छान असं पिळून घेते आणि आता यावर वजन ठेवून मी एक 20 ते 25 मिनिटांसाठी असंच ठेवून देणार आहे। आणि आता आपण बघूयात स्टेप दुसरी, म्हणजे रसमलाईचा रस बनवायला घेऊया। त्यासाठी अर्धा लिटर म्हशीचं दूध, पाऊण कप साखर, पिस्ता आणि बदामाचे काप घेतले, केशरचं दूध, कोमट दुधात 10 ते 12 केशरच्या काड्या आणि वेलची पूड। आणि हे दूध मी आता गरम करण्यासाठी ठेवलंय। तर तुम्ही बघू शकता हे दूध छान असं गरम करून घ्यायचंय। आणि यामध्ये आता पाऊण कप साखर, ही साखर पूर्ण विरघळून घ्यायची। तर तुम्ही बघा साखर विरघळलेली आहे। आता यामध्ये मी घालते केशरचं दूध। केशर शक्यतो कोमट दुधात घाला, त्यामुळे रंग छान येतो। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी काजू बदामचे आणि पिस्ता पण आहे यामध्ये, तर ते काप मी दुधामध्ये घालून घेते, वेलची पूड। आणि इथं मी फूड कलर घेतलाय एक 3 ते 4 थेंब, तो सुद्धा मी या दुधात घालते। त्यामुळे काय होईल, आपल्या रसमलाईला रंग एकदम छान येईल। आणि आता हे दूध आपल्याला एक 4 ते 5 मिनिटं मंद आचेवर छान असं उकळवून घ्यायचंय। तर तुम्ही बघू शकता एकसारखं ढवळत राहा आणि 4 ते 5 मिनिटं याला उकळवून घ्या। नंतर गॅस बंद करा। आणि आता हे दूध तयार आहे आणि आपण हे थंड होण्यासाठी ठेवूया।
आणि आपली स्टेप तिसरी, हे बघा 25 ते 30 मिनिटं झालेली आहेत आणि आपलं पनीर सुद्धा तयार आहे। आता हे पनीर मी मस्त फोडून घेते आणि हे जे शितळ दिसतंय किंवा गाठी गाठी वाटतायत ते आपल्याला हाताने मळून मळून एकदम आपल्याला याला, हे बघा तळव्याच्या या मागच्या भागाने आपल्याला याला असं घासून मळायचंय आणि एकदम मऊसूद हे पीठ करून घ्यायचंय आपल्याला। ही प्रोसेस करण्यासाठी मला 7 ते 8 मिनिटं लागली, कारण ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे। हे जर प्रोसेस व्यवस्थित झाली नाही तर तुमच्या टिक्कीज किंवा रसगुल्ले जे आहेत ते पाण्यात टाकल्यानंतर विरघळू शकतात, म्हणून ही प्रोसेस खूप मन लावून करा। तर हे बघा असा गोळा सॉफ्ट असा तयार झालेला आहे। आता यामध्ये मी घालते 1 चमचा मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर तुम्ही घालू शकता, तर इथं मी मैदा वापरते। मैदा घालून सुद्धा 3 ते 4 मिनिटं तीच प्रोसेस आपल्याला करून घ्यायची। आणि हे बघा आता मी छोट्या छोट्या याच्या टिक्कीज बनवून घेते किंवा पेढे बनवून घेते। तर हा पेढा बनवताना हे थोडंसं पीठ घेऊन, पनीर घेऊन थोडं हातावर घासून मग गोळा करायचा आणि मग त्याला प्रेस करायचं। तर हे बघा अशा पद्धतीनं सगळ्या टिक्कीज आपण बनवून घेऊ। आणि आता मी एका कढाईमध्ये 3 कप पाणी घेते आणि आपल्याला टिक्कीज ज्यामध्ये शिजवायच्या आहेत किंवा उकळवायच्या आहेत त्यासाठी आपल्याला असं पसरट भांडं पाहिजे। तर ही कढई घेतली मी, यामध्ये 3 कप पाणी आणि पाऊण कप साखर घालते। आता ही साखर विरघळून हे पाणी आपल्याला छान असं उकळवून घ्यायचंय, तोपर्यंत आपल्या टिक्कीज तयार होत आहेत। तर हे बघा तुम्ही बघू शकता आपल्या टिक्कीज इथं तयार झालेल्या आहेत। 1 लिटर दुधामध्ये साधारण 13 ते 14 टिक्कीज तयार झाल्यात। इकडं आपलं पाणी सुद्धा उकळतंय आणि आता यामध्ये आपण टिक्कीज सोडून घेऊयात। आपण जेव्हा टिक्कीज सोडू त्यावेळेला गॅस आपला मोठा पाहिजे, गॅस बारीक करू नका आणि टिक्कीज सोडल्याबरोबर लगेच वरती आली पाहिजे, तर आपल्या टिक्कीज परफेक्ट झालेल्या आहेत। अगोदर 1 टिक्की सोडून बघा, जर पाण्यात टाकल्यावरती विरघळली तर अजून अर्धा चम्मच तुम्ही मैदा ॲड करून परत टिक्कीज बनवून घ्या। आणि हे बघा टिक्कीज सोडल्यानंतर लगेच वर आल्या आणि 4 मिनिटं मी उकळू दिल्यानंतर आपल्या टिक्कीज मस्त फुलत आहेत। आता 4 मिनिटं तशाच उकळवल्या आणि 4 मिनिटं मी झाकण ठेवून उकळवते। तर हे बघा परत 4 मिनिटं झालेली आहेत आणि आपल्या टिक्कीज मस्त अशा फुलल्या गेल्या आहेत। तर तुम्ही बघू शकता आता मी या अशा पलटवून घेते, एक एक करून छान अशा पलटवून घेऊयात। आणि जर तुम्हाला वाटत असेल की पाणी आटतंय किंवा पाणी कमी पडतंय तर तुम्ही थोडंसं गरम पाणी यामध्ये घालू शकता। तर हे बघा अशा मी सगळ्या टिक्कीज पलटवून घेतल्या आहेत आणि परत मी 4 मिनिटं यांना शिजवून घेणार आहे असंच झाकण न ठेवता। आणि आता गॅस बंद करते। टोटल 12 मिनिटं लागली आहेत आपल्याला या प्रोसेससाठी। आणि आता या टिक्कीज आपण थंड करून, आणि आपल्या टिक्कीज थंड झाल्यात, रस सुद्धा थंड झालेला आहे। आणि आता मी या रसमध्ये 1 पाव चमचा रसमलाई एसेन्स घालते, ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर घाला, माझ्याकडे आहे कारण मी केक्सच्या ऑर्डर सुद्धा घेते आणि मी केकच्या सिरीजला सुद्धा लवकरच सुरुवात करणार आहे, म्हणून चॅनलला लवकरात लवकर शेअर आणि सबस्क्राईब करा। तर या टिक्कीज आता थंड झालेल्या आहेत। तर हे बघा अशा या आपल्याला हातावर घेऊन थोडं प्रेस करून एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचंय। तर तुम्ही बघू शकता आणि एका बाउलमध्ये किंवा पसरट भांड्यामध्येच ठेवायच्यात आपल्याला या टिक्कीज। तर 2 हाताच्या मध्ये टिक्की घ्यायची आणि प्रेस करून हे एक्स्ट्राचं पाणी काढून घेऊयात। अशा मी सर्व टिक्कीचं पाणी काढून घेते। तर हे बघा आणि आपला हा रस आहे तो आपण या टिक्कीजवर घालून घेऊया।
तर तुम्ही बघू शकता। हे बघा, तर आपल्याला ह्या टिक्कीज पूर्ण या रसामध्ये बुडेपर्यंत रस घालून घ्यायचा आहे। आणि हे बघा, आता आपण हे 2 ते 3 तासांसाठी सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून घेऊया। आणि आपलं रसमलाई सेट झालेली आहे। तर हे बघा, मी आता या रसमलाई एका बाउलमध्ये काढून घेते। तर तुम्ही बघू शकता, मस्त झालेले आहे। वाव, छान दिसतायत एकदम। आणि एक रसमलाई मी तुम्हाला कट करून दाखवते। तर हे बघा, एकदम मऊ लुसलुशीत आणि रस भरलेली रसमलाई तयार आहे। तर तुम्ही बघू शकता किती छान असा रस गेलेला आहे आतपर्यंत आणि एकदम मऊ आणि रसरशीत अशी रसमलाई आपली तयार आहे। तर ही रसमलाई आपली रेडी झालेली आहे। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।